पुण्याचा प्रवास वाळवंट होण्याच्या दिशेने सुरू आहे का? काहींना हा प्रश्न अतिशयोक्तीचा वाटू शकतो, परंतु ही भविष्य काळाची चाहूल आहे. कारण ज्या शहराच्या उशाला एक दोन नव्हे तर 4 धरणं आहेत, त्या शहरामध्ये असा एकही भाग नाही की ज्या भागाला टँकरनी पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. मग पुण्यातील कात्रज असेल, हडपसर असेल, बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड, सिंहगड रस्ता, खराडी किंवा हा मुंडव्याचा परिसर असेल, सर्व ठिकाणी हजारो टँकर्स पुणेकरांना पाणी पुरवठा करतायत. आणि ते कसं करतायत तर हे सांगण्यासाठी मी पुण्यातील मुंडवा भागामध्ये आहे, जो मुंडवा परिसर पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये येतो. इथं आपण पाहतो आहोत की जमिनीच्या खालचं पाणी, आतील पाणी बोरवेलच्या माध्यमातून उपसलं जातंय आणि या शेततळ्यामध्ये ते सोडलं जातंय. दोन्ही बाजूंनी शेततळ्यामध्ये पाणी सोडलं जातंय आणि इथून या शेततळ्यातून हे पाणी उपसून या टँकर्समध्ये भरलं जातंय. इथं हे एक शेततळं आहे. माझ्या पाठीमागे डाव्या बाजूला आणखी एक असंच शेततळं आहे. तिथून देखील टँकरमध्ये पाणी भरलं जातंय. त्याच्या पाठीमागे आणखी एक शेततळं आहे. एरवी आपण सगळे जाणतो या शेततळ्यांचा उपयोग पिकांना पाणी देण्यासाठी केला जातो. मात्र पुण्यावरती वेळ अशी आली आहे की या अशा शेततळ्यांच्या माध्यमातून लोकांना, वेगवेगळ्या सोसायटींना पाणी पुरवठा करावा लागतो आहे. आणि म्हणूनच पुण्याच्या गंभीर चिंता वाटायला लावणाऱ्या अशा भविष्य काळाची ही चाहूल आहे. खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या 4 धरणांमधून मिळून पुणे शहराला जवळपास 14 TMC पाणी मिळतं. जॅकवेल, त्याचबरोबर भामासखेड या आणखी एका धरणातून मिळून एकूण पुणे शहराला मिळणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे 18 TMC पर्यंत पोहोचतं. मात्र तरी देखील पुण्याला पाणी पुरत नाही आणि उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतशी पाण्याची टंचाई वाढत जाते आणि अशा स्वरूपामधल्या या बोरवेल्स देखील वाढत जातात आणि त्याचा परिणाम अर्थातच भूगर्भातील पाण्यावरती होत असणार आहे. या बोरवेल्स किती चालतायत आपण जर पाहिलं तर हा जो पाण्याचा प्रवाह आहे तर तो एकसारखा नाहीये. आपण जर पाहिलं तर कमी जास्त होतंय पाणी, म्हणजे तेवढ्या क्षमतेने ते उपसा होत नसावा. जास्तीत जास्त 2 तासाच्या वर बोरवेल आमचे चालत नाही. त्यानंतर पाणी गुळण्या मारतं वगैरे आणि फार तर फार 2-3 तास आमच्या मोटरचा बोर चालतात. जास्त वेळ चालत नाही. साधारणपणे किती टँकर्स तुम्ही म्हणजे भरू शकता इथून? साधारण 7 ते 8 टँकरच्या वर पाणी मिळत नाही आम्हाला जास्त इथे. पुणे महापालिकेकडून संपूर्ण शहरामध्ये सध्या 1100 ते 1200 टँकर्स दररोज पुरवले जातात अशी पुणे महापालिकेची आकडेवारी सांगते. मात्र संपूर्ण शहरामध्ये खाजगी टँकर्स घेण्याचं प्रमाण हे कितीतरी पटींनी अधिक आहे आणि त्याचं मोजमाप करणं हे केवळ अशक्य आहे. हजारोंच्या संख्येने दररोज पुण्यामध्ये अशा स्वरूपात पाण्याचा उपसा होतोय. कारण धरणांमधलं पाणी पुरत नाहीये. ते का पुरत नाहीये तर गेल्या अनेक वर्षांमध्ये, 15-20 वर्षांमध्ये पुण्याचा जो वेगाने विस्तार झालाय, विकास झालाय, त्यामुळे पुण्याची लोकसंख्या जी वेगाने वाढलीय, त्या वेगाने वाढलेल्या लोकसंख्येला पुरेसं असं पाणी आणि पाणी पुरवठा करणारी यंत्रणा पुरवण्यामध्ये पुणे महापालिका आणि पर्यायाने पुण्यातील राज्यकर्ते सपशेल अपयशी ठरलेत. एका सोसायटीच्या टाकीमध्ये या टँकरनी पाणी भरलं जातंय. अशा बहुमजली इमारतींमध्ये लोक घर घेतात. पुणेकर होण्याचं त्यांचं स्वप्न त्यामुळे साकार होतं. मात्र त्यानंतर पाण्यावरती जो खर्च करावा लागतो त्यामुळे हे लोक अक्षरशः मेटाकुटीला येतात. अशाच एका बहुमजली इमारतीमधल्या, सोसायटीमधल्या रहिवाशांशी आपण संवाद साधणार आहोत. 280 फ्लॅटची ही सोसायटी आहे आणि पुण्यातील हजारो सोसायटींचं जे दुःख आहे किंवा जी समस्या आहे ती यांनाही भेडसावते आहे. खरं तर या ठिकाणचे समाजसेवक असलेले संदीप लोणकर आहेत. तुम्ही ही सगळी परिस्थिती आणि हा सगळा बदललेला जो काही परिस्थिती आहे ती वर्षानुवर्ष पाहत आहात. इतकी गंभीर ही पाण्याची परिस्थिती निर्माण व्हायला काय कारण ठरली? खरं तर आमच्या या केशवनगरच्या परिसरामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षाच्या काळामध्ये जे काही गृहप्रकल्प होत आहेत, पूर्वीच्या काळी पाण्याची परिस्थिती इतकी भयानक नव्हती. बऱ्यापैकी
लोकांना महापालिकेच्या माध्यमातून येणारं पाणी बैठ्या घरांना आणि इथल्या स्थानिक लोकांना पुरेशा प्रमाणात मिळत होतं. आधी तर शेती होत असावी इथे. त्यामुळे शेती, विहीर सगळं. भूगर्भामध्ये पाणी होतं, बोरवेलला पाणी मिळत होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे जे गृह प्रकल्प होत आहेत त्यापैकी काही मला वाटतं सँक्शन गृह प्रकल्प आहेत, काही इल्लीगल पण गृह प्रकल्प मागच्या काळामध्ये बऱ्यापैकी इथे या भागामध्ये झाले. परंतु हे सगळं होत असताना प्रशासन या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण ठेवण्यामध्ये असमर्थ झालेलं आहे. आपण पाहत आहात की आजूबाजूला जे सगळे हे गृह प्रकल्प सँक्शन आहेत, परंतु ह्या गृह प्रकल्पामध्ये आल्याच्या नंतर ह्या नागरिकांना फ्लॅट घेत असताना सांगितलं जातं की तुम्हाला या ठिकाणी महानगरपालिकेचं पाणी, रस्ते आणि या मूलभूत सुविधा दिल्या जातील ड्रेनेजपासून. आज तुम्ही पाहिलं तर ड्रेनेजसाठी आत्ता अलीकडच्या काळात महापालिकेमध्ये या परिसराचा समावेश होऊन जवळपास 7.5 वर्ष झाली. परंतु आत्ता कुठे थोडं काही प्रमाणात ड्रेनेजचं काम सुरू होतं. त्यानंतर रस्त्याचं काम या परिसरामध्ये झालेलं, रस्ते विकसित झालेले, प्रचंड ट्रॅफिकचा सामना करायला लागतो आणि जीवनामध्ये सगळ्यात जीवनावश्यक गोष्ट म्हणजे पाणी. त्या पाण्यासाठी विकत सुद्धा पाणी घेऊन या लोकांना पाणी मिळत नाही. ही खऱ्या अर्थानं परिस्थिती आहे. त्यामुळं याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन आहे आणि प्रशासनानं या सगळ्या लोकांना या परिसरामध्ये गृह प्रकल्पाचं नियोजन करत असताना, या ठिकाणचं अर्बनायझेशनचं नियोजन करत असताना पाणी या गोष्टीचं सुद्धा भविष्याचं नियोजन करावं. अजूनही वेळ गेलेली नाहीये, तर तेव्हा कुठे हा पाण्याचा प्रश्न सुटेल. तुम्ही जेव्हा इथं घर घेतलं तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की काय आता आपण पुणेकर झालो, आपल्याला भरपूर पाणी भेटेल. हो ना, हो वाटलं ना. आम्ही जेव्हा बिल्डरकडनं घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं का पीएमसीचं पाणी पाईपलाईन आहे, ते पीएमसीचं पाणी पण येईल सर्व. तर आम्ही याच्यानी ते घर घेतलं का पीएमसीचं पाणी याने मिळेल तर आपलं मेंटेनन्स आहे ते पण कमी होतं ना. आता ते पीएमसीचं पाणी तर आता बिलकुल आलं तेव्हापासून ते तर येतच नाही पीएमसीचं पाणी. परंतु जे टँकर आता आम्ही सोसायटीमध्ये बोलवून राहिले आहे तर तेही पण टँकर बरोबर येत नाही. पीएमसीचे जे आता टँकर जे काही फ्री वगैरे येतात त्याचं तर नामोनिशाणच नाही आहे. ते तर बिलकुल येतच नाही. खाजगी टँकर घ्यावे लागतात. हा. तुम्हाला असं वाटलं नसेल की आपल्याला इतका खर्च करावा लागेल. एवढा प्रॉब्लेम येईल असं वाटलंच नव्हतं, पण दिवसेंदिवस हा प्रॉब्लेम वाढतच चालला. ट्रॅफिकचाही प्रॉब्लेम वाढत चालला. रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी आमची अपेक्षा आणि पाणी सारख्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या तरी भेटाव्या अशी आमची अपेक्षा आहे. किती वेळ पाणी येतं आता तुमच्या सोसायटीला? येतं पाणी महापालिकेचं? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही येते. कधीपासून येत नाही? जेव्हापासून फ्लॅट घेतल्यापासूनच येत नाही. पाणी सगळं विकतच सगळं विकतच. फक्त टॅक्स भरतो. फक्त आम्ही टॅक्स देतो पीएमसीला, पण पाणीचे काहीच नाही. एक बूंद सुद्धा पाणी आम्हाला मिळालेलं नाही. फक्त टॅक्स घेतलेला आहे पीएमसीने. सगळं विकतच्या पाण्यावर. सगळं विकतच्या पाण्यावरती. या सोसायटीचे चेअरमन आहेत. साधारणपणे प्रत्येक महिन्याला किती खर्च येतो तुम्हाला पाण्यासाठी? साधारणपणे इथं 280 फ्लॅट्स आहेत आणि अराउंड 1200 लोक इथं राहत आहेत. आम्हाला पाण्यासाठी 4.5 लाखाच्या आसपास खर्च दर महिन्याला येतोय. आम्हाला रोज 20 टँकर जवळजवळ पाणी विकत घ्यावं लागतंय आणि हे मागच्या जेव्हापासून सोसायटी फॉर्म झाली तेव्हापासून हे कंटिन्युअसली असंच चालू आहे. आम्हाला पीएमसीने पाण्याचं कनेक्शन दिलं, पण त्या पाण्याच्या कनेक्शनला कधी पाणीच आलं नाही आतापर्यंत. महापालिकेमध्ये तुम्ही संपर्क केला, तुम्हाला काय सांगितलं? मैं हिंदी में बोलूँगा. महापालिका में कई बार हमने टिकट रेज किया है. टिकट रेज करते हैं, क्लोज कर देते हैं, पानी नहीं आता. अब एक छोटा सा कैलकुलेशन मैं आपको बताता हूँ. हर एक यहाँ 280 फ्लैट हैं. 280 फ्लैट से लगभग 3000 रुपये सालाना वाटर टैक्स लिया जाता है, पानी का टैक्स. हमारे पास पाइपलाइन का कनेक्शन 4 साल से 4 साल में 2 बार पानी आया है. इसके अलावा पानी नहीं आया है. तो अगर 3000 रुपये महीना साल का आप एक फ्लैट से लेते हो तो सालाना 8 लाख रुपए टैक्स आप हमसे लेते हो सोसाइटी से. सालाना 8 लाख रुपए टैक्स लेते हो और उसमें से आप अगर हमको 15 टैंकर फ्री भेजते हो, 1000 रुपये टैंकर का अगर मैं कैलकुलेशन लेता हूँ तो महीने का आप मेरे से 15,000 रुपये 15,000 का पानी देते हो. ठीक है, सालाना ज़्यादा से ज़्यादा 3 लाख रुपए हुआ. तो हमारा 5 लाख रुपए जो एक्स्ट्रा पीएमसी ले रहा है हमसे, वो पैसा कहाँ जा रहा है? या तो हमको रिफंड करो. आप अगर पानी नहीं दे पा रहे हो तो हमको रिफंड करो. वो पैसे हमें वापस आना चाहिए. हमें टैक्स नहीं लेना चाहिए. आप साल के 6 महीने का टैक्स लो, बराबर है. पीएमसी जितना हमको पानी चाहिए 5,000 रुपये पर फ्लैट, 5,000 लीटर पर फ्लैट का पानी हमको देना चाहिए पीएमसी को,
बराबर। प्यायला पाणी तर मग सगळं तुम्ही आरोच सगळं बाहेरच विकतच वापरताय. विकतचं बिलकुल. आता हे जे काही टँकर आलेलं आहे खाजगी टँकर आहे तर तो वापरासाठी पिण्यासाठी तर तुम्ही मग बाहेरून विकतच आणता, जार विकत आणता. नाही ना, पुरतच नाही तेवढं पाणी. पाण्याचं मागवतात त्याचा रेट जास्ती असतो पिण्याच्या पाण्याचा, तर ते अजून एक्स्ट्रा खर्च वाढतो आमचा मेंटेनन्सचा. ही जी परिस्थिती आपण पाहतो आहोत ती कुठल्या दुष्काळी भागातली, पश्चिम महाराष्ट्रातल्या मानखटाव सारख्या दुष्काळी भागातली किंवा मराठवाड्यातल्या एखाद्या दुष्काळी भागातली नाही, तर ही पुण्यातली परिस्थिती आहे. या सोसायटीमध्ये कधी पाणी आलंच नाही. पुण्याबद्दल लोकांच्या आत्तापर्यंत वेगवेगळ्या संकल्पना राहिलेल्या आहेत किंवा पुण्याबद्दलची एक वेगळी प्रतिमा आत्तापर्यंत लोकांच्या मनात राहिलेली आहे. या प्रतिमेला छेद देणारी ही परिस्थिती आहे. हे बदललेलं पुणे आहे. एक काळ असा होता की पुण्यामध्ये तोटी सुरू केली की नळाला पाणी यायचं. आज अशी परिस्थिती आहे की उपनगरांमध्ये प्रत्येक घरासमोर प्रत्येक कुटुंबाचा स्वतंत्र असा पाण्याचा बॅरल आहे. या टँकरमधून बॅरल्समध्ये पाणी ओतलं जातं आणि अगदी वरती 3ऱ्या 4थ्या मजल्यावरती मोटरच्या साह्याने हे पाणी चढवलं जातं. वर्षानुवर्ष इथले हे नागरिक हे सगळं भोगतायत. नमस्कार ताई, बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. आम्हाला पाणीच नाही मिळत आणि आम्ही आता हे पण असल्यामुळे ज्येष्ठ असल्यामुळे आम्हाला पाण्याचं समस्या खूप भेडसावतेच आहे. आम्हाला नळाद्वारे पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं, पण टँकर जरी आला तरी आमच्याकडनं तेवढं 4थ्या 5व्या माळ्यावर नेणं बी शक्य होत नाही ना. तर आमची समस्या सोडवा हेच तुम्हाला सांगणार आहे. आता इथे बघा हे प्रत्येकाचा एक वेगळा बॅरल आहे, बरोबर? तुमचा बॅरल कुठला आहे, कोणता आहे? येलो कलरचं झाकण आहे ना, तो माझा. तर ही अशी परिस्थिती आहे. प्रत्येकाने आपल्या नावाचा बॅरल इथं ठेवायचा, टँकर येऊन त्यामध्ये पाणी भरणार. हे कधीपासून सुरू आहे? जवळजवळ 10 वर्ष झाले आमच्या इथं पाणी हा प्रकारच नाहीये आणि जवळजवळ आता दादांच्या मुळे टँकर येतो ते पाणी आम्ही भरतो. नाही तर आम्ही 10 वर्षापासून रिक्षानी कशानी पण पिण्याचं पाणी आम्ही लांब आणलेलं आहे पाणी. पुणे महापालिकेची हद्द आहे बरं का. मी कुठल्या ग्रामीण भागामध्ये नाही, आवर्जून सांगतो आहे. पिण्याच्या पाण्याचं काय करता? पिण्याच्या पाण्याचं आम्ही काय करतो म्हणजे आम्हाला पाणी गेले बरेच वर्ष झाले पाण्याचा प्रश्न सोडवला जातच नाही आणि पाणी बॉटल घ्यायची आणि इकडे तिकडून कुठून तरी पाणी आम्हाला मिळालं तर आम्ही तिकडून पाणी घेऊन येतो. त्यामुळे ह्या साईडला पाण्याचा गुरुकृपा सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न आजपर्यंत मिटलेलाच नाही आहे. तो प्रश्न हे आवर्जून सांगायचं आहे की ही परिस्थिती पुण्यातल्या एका कुठल्या भागामधली नाही. पुण्याच्या चारही बाजूंना हीच परिस्थिती आहे. पिण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, म्हणजे विकतच आणावं लागतं. हाँ, पीने का पानी तो बाहर से लाते हैं और यहाँ से लोनकर साहब का पानी लेते हैं हम लोग. अच्छा, हाँ. कितना खर्चा आता है महीने में? पानी खरीद के लाना पड़ता होगा ना? 1500-2000 तक जाता. जास्त पैसे जातात पिण्याच्या पाण्याला जातात. परत हे पण टँकर येतं कधी, मग कधी येत पण नसेल. हा कधी येत पण नाही. मग हे आता दादा आणतात त्यामुळे आम्हाला भेटतं. मग हे भरून घ्यायचे, परत वर चढवायचं, परेशानी हे पूर्ण. बघा, हे इथं बघा, ही मोटर लावली आहे या ठिकाणी. या मोटरच्या साह्याने पाणी वरती चढवण्यात येतं. या मोटरची एक पाईप या बॅरलमध्ये जाणार आणि दुसरी बघा ही ते अशी सोडली की मोटर सुरू होणार आणि या पाईपच्या साह्याने वरती पाणी चढवलं जाणार. दुसऱ्या मजल्यावर राहता तुम्ही? हो, दुसरा 2nd फ्लोअरला राहतो. ही कसरत रोज करता तुम्ही? रोज दिवसाआड जसं दादा टँकर पाठवतात त्या हिशोबाने मग जसं तेवढं करावं लागतं, कारण आमच्या इथे पाणीची व्यवस्थाच नाही. लोक प्रत्येक गोष्ट कशी स्वीकारत जातात त्याचाही नमुना आहे. म्हणजे आपण दुष्काळी भागामध्ये पाहतो की लोक यूज टू होऊन जातात किंवा सवयी होऊन जाते लोकांना त्याची. तर आता महापालिका जे काही करायला हवं ते काही करत नाही. आता निवडणुका आहेत, तर काय वाटतं तुमच्या ह्या समस्या कुठल्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या माध्यमातून कुठं मांडल्या जातात? प्रत्येक वेळेस आहे ना, निवडणूक आली की येतात लोक, म्हणतात आम्ही तुमच्या ह्या सोयी करू त्या सोयी करू. होत तर काहीच नाही. मला पण 7-8 वर्ष झाली इथं राहते मी. आणि पिण्याच्या पाण्याचं म्हणजे पिण्याचं पाणी हे प्रत्येकाची गरज आहे. रस्ते, लाईट, पिण्याचं पाणी, सेफ्टी टँक, हे सगळ्याच गोष्टीची खूप गरज आहे, पण ते काहीच सोयी होत नाहीत. आता मला तुम्हाला जरा आणखी काही विचारायचं आहे की पुणे स्मार्ट सिटी झालंय, म्हणजे पुण्याचा नावलौकिक संपूर्ण देशभरामध्ये आहे. पुण्यात अमुक गोष्ट आहे, पुण्यात तमुक गोष्ट आहे, पण पाणी कुठे आहे पुण्यामध्ये? ह्या साईडला पाणीच नाहीये ना. कशाचं घेतो? कॉर्पोरेशन टॅक्स कशाचं मागतो आम्हाला? आम्हाला सोय नाही पाण्याची, ना ड्रेनेज लाईनची सोय.
कितीक वर्ष आम्ही चिखलात येत होतो, ते आता दादांनी रस्ता केला. कितीक वर्ष आम्हाला पाणी नव्हतं, त्यांनी आम्हाला पाणी दिलं. आम्ही टॅक्स दोनच येतात ते, तेवढे टँकर पण पुरत नाही ना. लोकसंख्या एवढी जास्त आहे. पाहिजे ना जास्तीत जास्त दोनच नावाला पुणे सिटीमध्ये राहतोय, पण सोयी सुविधा काहीच नाहीये. घर घेतलं तेव्हा वाटलं असेल ना की आता आपण पुणेकर झालो. मग तसं वाटतं, घर घेतल्यावर प्रत्येकाला वाटणारच पुणेकर झालंय. आणि पुण्यामध्ये जशा फॅसिलिटी आहेत तशा इथं भेटतच नाहीयेत आता. यामध्ये ना पुण्यातला जो टँकर माफिया आहे तो एक वेगळा विषय आहे, किंवा महापालिकेकडून जे काही टँकरच्या बाबतीमध्ये कमी जास्तपणा किंवा जो काही केला जातो तो वेगळा प्रकार आहे. संदीप लोणकर इथले सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेकडून ज्या प्रमाणामध्ये टँकर दिले जातात असं दाखवलं जातं, तेवढे खरंच टँकर लोकांपर्यंत पोहोचतात? काय होतं नक्की? आपण आता जिथे उभे आहोत हा गुरुकृपा आणि श्रीकृपा सोसायटीचा केशवनगरमधील अगदी टोकाचा भाग आहे. या परिसरामध्ये अद्यापपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून एकही पाण्याची लाईन डेव्हलप झालेली नाहीये. त्यामुळं या परिसरातली लोक पूर्णपणे टँकर आणि भूगर्भातही पाणी नसल्यामुळे इथे बोरवेललाही पाणी नाहीये. त्यामुळे महापालिकेला आम्ही विनंती करून या परिसरामध्ये पाणीपट्टी द्यावी लागते का? पाणीपट्टी ऍड होऊन येते ना टॅक्समध्ये ऍड होऊन येते ना. कमीत कमी येऊन राहिलं 10 वर्ष झाली आम्हाला. 10 वर्षापासून आम्ही टॅक्स भरतोय. आम्हाला प्यायच्या पाण्याची हे नाही. कमीत कमी इथं दोन्ही सोसायट्यांमध्ये लोकसंख्या किती 4000च्या वर. 4000च्या वर असूनही 8 दिवसातनं 2दा टँकर येते. मग कधी कुठपर्यंत चालणार आहे? मुद्दा तोच आहे की महापालिकेचे टँकर जातात कुठे? महापालिकेचे 2च टँकर या परिसरात, ते पण नियमितपणे येत नाही. आणि 4000 लोक, ताईंनी सांगितल्याप्रमाणे 4000च्या आसपास लोकवस्ती असताना 10,000 लिटरचे 2 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो. बाकीचे सगळे टँकर हे सर्वसामान्य नागरिक आहेत या परिसरातले. तर त्या नागरिकांना रोज एका सोसायटीला 600-800 रुपये देऊन टँकरने पाणी विकत घ्यावं लागतं, वापरायचं पाणी. आणि त्यातलं काही पाणी मग आरोच्या माध्यमातून असेल किंवा मग प्यायच्या पाण्याच्या बॉटल आणून या परिसरांना नागरिकांना त्याच्यातून त्यांचं पाण्याचं तहान भागवावी लागते. ही सत्य परिस्थिती आहे या परिसरातली. तुम्ही कोणत्या गावावरून इथं स्थायिक झाला? आम्ही बदलापूरवरून आलोय. त्यावेळी बदलापूरला भरपूर पाणी असेल, अजून पुण्यातही पण आहे. भरपूर पाणी असेल. अजून पण आहे. तुम्ही कुठून आलात? सांगली. तुमच्या सांगलीला तर बऱ्यापैकी पाणी हो असेल. आहे. अच्छा, इथं पण पाणी असेल असं वाटलं होतं. पुण्यामध्ये ऑब्विसली पाणी आहे असंच वाटणार ना. तुम्ही कुठून आलात? इंदापूर. अच्छा, मग इंदापूर पण उजनीच्या शेजारीच आहे. हो, मग आता तुम्ही सांगा आम्ही तर कसं राहणार? आम्ही यवतमाळ जिल्हा. तर लोक स्थलांतर करतात शहरांकडे चांगल्या आयुष्याच्या, चांगल्या लाईफस्टाईलच्या अपेक्षेने. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये तर आपल्याला हवं ते सगळं काही मिळेल अशी सगळ्यांची अपेक्षा असते. मात्र या लोकांच्या अपेक्षा, लोकांची ही स्वप्न प्रत्यक्षामध्ये कुठं पोहोचलेली आहेत तर हे बॅरल हे सगळं दर्शवणारे आहेत. व्यंकटेश माडगुळकरांनी त्यांच्या दुष्काळाच्या चित्रीकरणामध्ये, मग बनगरवाडीसारखी कादंबरी असेल किंवा इतर त्यांच्या कथा कादंबऱ्या असतील, त्यामध्ये जी दाहकता उतरवलेली होती ती गावाकडच्या दुष्काळी मान भागामधल्या दुष्काळाची होती. आज इतक्या वर्षानंतर ती दाहकता शहरापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्याचं कारण ज्यांच्यावरती नियोजनाची जबाबदारी होती ते राज्यकर्ते अपयशी ठरलेत. आणि आता इथून पुढे तरी परिस्थिती आणखी खराब होऊ द्यायची नसेल तर जबाबदारी या पुणेकरांची देखील आहे. ते पुणेकरांच्या राज्यकर्त्यांवरती कितपत दबाव निर्माण करतात यावरती पुण्याचं पाण्याच्या बाबतीतलं भवितव्य अवलंबून असेल. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.